बंजारा समाजेर संतश्रेष्ठ सेवालाल महाराज, महाराष्ट्र राज्य शिल्पकार स्वर्गीय वसंतरावजी नाईक, विधायक व बंजारा समाजेर नेता हरिभाऊ राठोड, सारे आए हुए बंजारा समाजेर नेतागण, तांडे तांडे ते आए हुए नायक, महाराष्ट्र प्रमुख हे नाते ती स्वागत करू छु। धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित आपले सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेजी, आपल्या या राऊंड टेबलची ज्यांनी संकल्पना मांडली ते बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोडजी, मनोहर जेणापुरेजी, अशोक राठोडजी, जयपाल नाईकजी, जहांगीर सिंग गोडतिया, प्रकाशजी राठोड, पीटी चव्हाण, अरुणा आडे, या ठिकाणी उपस्थित देशभरातून आलेल्या सर्व बंजारा समाजातील भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या राऊंड टेबलला आलेल्या सर्व प्रतिनिधींचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। महत्त्वाचा असा राऊंड टेबलचा उपक्रम हरिभाऊने ठेवला आणि त्यांचा आग्रह होता की या राऊंड टेबलला मी या ठिकाणी आलं पाहिजे, कारण बंजारा समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेच्या अंती काही निर्णय होणार आहे। त्या निर्णयाच्या माध्यमातून काही अपेक्षा या सरकारच्या कडून देखील आहेत आणि म्हणून सरकारचा प्रमुख म्हणून मी जर या ठिकाणी आलो तर त्यातनं लोकांची भेट देखील होईल आणि या मागण्या देखील माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी त्यांना सांगितलं की मी जरूर या कार्यक्रमाला येईल आणि म्हणून आज खरं म्हणजे आपल्यामध्ये मी आलोय। बंजारा समाज हा आपल्या देशातला एक अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज आहे आणि या समाजाने एक मोठा इतिहास या देशामध्ये बघितलेला आहे। भटकंती करणारा, त्यातनंच आपली उपजीविका कमवणारा, संघर्ष करणारा अशा प्रकारचा समाज अनेक वर्षानंतर आता गेल्या 50-100 वर्षामध्ये थोडा स्थिरावला आहे आणि आता अपेक्षा आहे की तांड्या तांड्यावर राहणारा हा समाज, त्या समाजाचा विकास झाला पाहिजे, विकासाच्या मुख्यधारेमध्ये समाज आला पाहिजे आणि ही जी भटकंती आहे ती भटकंती संपून एका विकसित अशा प्रकारच्या स्थिरावलेल्या समाजामध्ये समाजाचं रूपांतर झालं पाहिजे आणि या दृष्टीनंच विविध मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी माझ्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत। या सर्व मागण्यांवर लगेच मी काही भाष्य करणार नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो की आज 2 दिवसाची आपली राऊंड टेबल झाल्यानंतर या राऊंड टेबलच्या माध्यमातून जे आपलं चिंतन होईल, मंथन होईल, त्याचा आपण एक ड्राफ्ट तयार करा आणि मी स्वतः आपल्याला 15 मिनिटं नाही हरिभाऊ 1 तास देईन आणि माझ्याकडे आपण वर्किंग बैठक घेऊ की ज्या बैठकीमध्ये हा जो काही ड्राफ्ट आपण तयार केला असेल या ड्राफ्टवर योग्य प्रकारे चर्चा करू, त्याच्यावर निर्णय करू आणि त्याचा एक पुढचा ऍक्शन प्लॅन देखील निश्चितपणे आपण तयार करू। आरक्षणाच्या संदर्भात हरिभाऊ सातत्याने मला सांगत असतात आणि विशेषतः ते ज्या प्रकारे मागच्या अटलजींच्या सरकारमध्ये तिसरी सूची वगैरे तयार करायची आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे बायफर्केशन करायचं या संदर्भातला एक जो काही निर्णय झाला होता तो निर्णय कशा प्रकारे इम्प्लिमेंट केला पाहिजे हे हरिभाऊ सातत्याने मला सांगत असतात। जरूर ते देखील मी समजून घेईन आणि राज्याच्या स्तरावर जे करायचं आहे ते राज्याच्या स्तरावर करू। बाकी केंद्र सरकारला देखील एक आपल्या सर्वांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता असेल ती जरूर आपल्याला घेऊन त्या ठिकाणी जाईल आणि केंद्र सरकारमध्ये देखील आपल्या सोबत जाऊन ज्या बाबी केंद्र सरकार समोर मांडण्यासारख्या असतील त्या बाबी आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी ठेवलाय आणि 2004चा GR
हा फार अडचणी त्याच्यामध्ये आहेत, अशा प्रकारचा विषय सातत्याने मांडला जातोय आणि त्या GR मुळे या ठिकाणी ग्रामपंचायती काही तयार होऊ शकत नाहीत. मला असं वाटतं की जरूर त्या संदर्भातही आपण ज्यावेळेस बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये त्याचा नीट विचार करू, कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला सर्वांना मदत करता येईल हा देखील प्रयत्न आपण करू. यासोबत मला याची कल्पना आहे की अनेक समित्या देखील गठीत व्हायच्या आहेत. त्याही संदर्भात गठीत करताना समाजाला विश्वासात घेऊनच आम्हाला त्या गठीत करायच्या आहेत आणि त्यामुळे तोही काम जे आहे ते लवकरात लवकर आपण करू. मागण्या अनेक या ठिकाणी आहेत, पण आपल्याला माहिती आहे की सभेमध्ये काही सगळ्या मागण्यांवर चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की सरकार पूर्णपणे बंजारा समाजाच्या सोबत आहे, आपल्या मागण्यांच्या सोबत आहे. चर्चा करून आपल्या मदतीनं एक संघटित प्रयत्न करून या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक पावलं उचलू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा या राऊंड टेबलला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या राऊंड टेबलच्या माध्यमातून ज्या बाबींवर आपण निर्णय कराल त्या बाबी एका अंतिम निर्णयापर्यंत नेण्याची जबाबदारी ही आमची सगळ्यांची असेल. बडोलेजी आहे, मी आहे, हरिभाऊ आहे, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. Please subscribe 3TV Banjara channel.